शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला. उच्च न्यायालयाचा केतकर टोळीला दणका, एशियाटिक निवडणुकीत केतकर पवार टोळीचे मनसुबे धुळीस, एशियाटिक निवडणुकीचा मार्ग मोकळा. शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, शरद पवार सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले. पुस्तक गोविंद पानसरेंचे शिवीगाळ, प्रकाशकाला शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ. संजय गायकवाड यांच्या विरोधात धमकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, शिवाजी कोण होता पुस्तक प्रकाशकाकडून पोलिसात तक्रार. संजय गायकवाडांचा वाचनाशी संबंध काय, रोहिणी खडसे यांचा थेट सवाल. मराठी बोलणाऱ्या रिक्षाचालकांना मनसे ओळख, मीरा भाईंदरमध्ये मनसेचं स्टिकर लगावा अभियान. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा चटका जाणवू लागला, रुग्णालय कर्मचाऱ्यांचा पाठिंबा, रुग्णांचे हाल. सप्तशृंगीच्या चांदी चोरीची चौकशी सुरू, सप्तशृंगी देवीची 22 किलो चांदी गायब. बारामतीत रोहित पवारांनी काडी टाकली, बारामतीत 2029 मध्ये युगेंद्र विरुद्ध जय लढत होण्याचे केलं बाकी. जय पवारांनी निवडणूक लढण्याचे भाकीत फेटाळले, आमदार होण्यापेक्षा कार्यकर्ता राहण्यात रस, जय पवारांची सुस्पष्ट भूमिका. मवियामध्ये ठाकरेंसाठी आग्रह वाढला, काँग्रेस पक्षासह पवार गटाचाही आग्रह. मनसेमुळे रेल्वे परीक्षेत मराठी अमित राज ठाकरेंचा प्रयत्न आणि या प्रयत्नाला यश. उधारीच्या गाडीवर आयानचा रुबाब, परवाड्याचा आरोपी आयान अहमदनं वापरलेली गाडी जप्त. लासल गावात कांदा 1 रुपया किलो, टनामागे कांद्याला हजारो रुपयांचा दर, शेतकरी संकटात. नवऱ्याची जबाबदारी स्वीकारताना सुनेत्रा भाऊक, अजित पवारांच्या स्मृतीला वंदन करून केलं मतदान. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात धोधो मतदान, पहिल्या टप्प्यातील मतदान 91.35%. वाढते मतदान बघून तृणमूल अस्वस्थ, मुर्शिदाबादेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार. भारताकडे येणाऱ्या तेलवाहू जहाजावर हल्ला, इराणच्या कमांडोंनी घेतलं तेलवाहू जहाज ताब्यात. अपहरण करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पीडितेला शाळेत डांबलं, गोंदियाच्या परसवाडा परिसरातील धक्कादायक घटना. लैंगिक छळाचे व्हिडिओ बनवून विकले, पोलिसांचा दावा, परतवाडामधील 8 नराधमांची 11 बँक खाती गोठवली. पाचव्या गुन्ह्यातही खरातला न्यायालयीन कोठडी, आता खरात आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडी. लासल गावातही सापडला भोंदूबाबा, महेशगिरी नावाच्या भोंदूबाबावर लैंगिक छळाचा आरोप. 6 वर्षांच्या मुलानं चालवली रिक्षा, स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक प्रकार.